आपण काय नाव आपलं? शरीफ अख्तर शेख. शरीफ अख्तर शेख. कसबे सुकेने या गावी आलोय. एक सहज मागे मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये मी एका औषधाचं नाव घेतलं होतं, रेक्स कंपनीचं फ्रूट गार्ड म्हणून. त्या कंपनीने मला सहज सांगितलं की हे औषध द्राक्षावर बर्निंगसाठी फार छान काम करते. तर मी तो नंतर फार लेट हा व्हिडिओ माझ्याकडं म्हणजे प्रसारित झाला, कारण मला त्याचा स्वतःला रिझल्ट घ्यायचे होते. तर मी यांना ते रिकमेंड केलं माझ्या व्हिडिओमार्फत. यांनी आणलं आणि त्या प्लॉटला फवारलं. त्यांना समोरचा जो प्लॉट आहे तिकडे फिरव, समोरचा जो प्लॉट आहे त्याच्यामध्ये कलरमध्ये डिफरंट आणि या प्लॉटमध्ये कलरमध्ये डिफरंट असा विशिष्ट फरक त्यांना जाणवला. त्यांनी कंपनीच्या साहेबांना फोन केला की मला याचे असे रिझल्ट आले ठुके साहेबांच्या व्हिडिओमुळं. मित्रांनो, हे फ्रूट गार्ड म्हणजे एक चांगलं प्रोडक्ट आपल्याला मिळालं आहे. याचं काम कसं आहे, हे फळावर आणि पानावर एक विशिष्ट प्रकारची कोटिंग आणतं. याच्यामध्ये एन्झाईम्स आहे, बाकी याच्यामध्ये केमिकल वगैरे काही वापरलं गेलेलं नाही, रेसिड्यू फ्री प्रोडक्ट आहे. आणि याचा फायदा आपल्याला कसा होईल की फळावर आपल्याला कोटिंग आल्यामुळं फळावर ज्या हानिकारक बुरशा बॅक्टेरिया याचा आपल्याला तिथं अटॅक कमी होईल. तुम्हाला कसे हे वाटले सांगा बरं? रिपोर्ट एकदम मस्त वाटले. फवारणीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी झाडामध्ये थोडंसं बदल, फळात चकाकी वाढली आणि तो कलर थोडासा चमकू लागला, चमक आली. तसंच उन्हाळ्यामध्ये बर्निंगला आता समजा ढगाळ वातावरण गेलं का आपल्या झाडाला सवय झाली आहे ढगाळ वातावरणाची. इथं आपल्याला काय होईल की अचानक ऊन पडल्यानंतर इथं आपल्याला बर्निंग जाणवेल. कोणत्या प्लॉटला जे हिरव्यामध्ये त्यांना, हिरव्या प्लॉटांना फ्रूट गार्डचा एखादा फवारा किंवा 2 फवारणी आपल्याला एकरी 1 लिटर या प्रमाणात घेतलं ना तरी चालेल. कंपनीवाल्यांचा नंबर खाली टाकला आहे, त्यांच्याशी बोलून घ्या, चर्चा करा आणि मग औषध वापरा. धन्यवाद. दीपक थुबे, आपण या दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो आहे. त्याच व्हिडिओमध्ये हा दुसरा पार्ट असं समजा की काय नाव आपलं? किरण गुंजाळ यांनी फ्रूट गार्ड हे त्यांच्या आधीच्या पण एका प्लॉटला वापरलं होतं. आता दुसऱ्या प्लॉटला त्यांनी प्रश्न केला की ह्या प्लॉटला आता कसं करू. आता जेव्हा आपल्याला उन्हाचा चटका लागेल त्यावेळेला आपल्याला इथं फ्रूट गार्डचा वापर जर केलेला असला तर आपल्याला बर्निंगचा खूप कमी परिणाम जाणवेल. तुम्हाला पहिल्या फवारलीच्या वेळेस काय अनुभव आले? जेव्हा पहिली फवारणी केली त्यांनी ना बर्निंगला खूप मोठा मला फरक पडला आणि कलर आणि शायनिंग वाढली, त्याची कोटिंग आली फळांना. तर मी सरांना विचारलं की ह्या प्लॉटसाठी मी कधी स्प्रे करू. तर त्यांनी मला सांगितलं की आता तुम्ही या स्टेजला स्प्रे करू शकता. एक स्प्रे आता या स्टेजला करू शकता, 8 दिवसांनी एक स्प्रे करू शकता. 2 ते 3 स्प्रे डाळिंबाला याचे केले तर आधीपासूनच असून ह्या कंपनी रेक्स ही जी केमिकल्स आणि हे त्या कंपनीचं अजून ते द्राक्षालाच रेकमेंड होतं. पण मीच त्यांना सजेस्ट केलं की साहेब आपण याचे डेमो डाळिंबावर घेऊ किंवा पेरूवर घेऊ. आता पेरूला सुद्धा MP मध्ये त्याची मागणी झाली. म्हणजे बर्निंगसाठी, कोणत्याही बर्निंगसाठी 100% काम करतं. बाकीच्या आता यांनी आम्हाला सांगितलं की या फळाला आमची चमक वाढली. आता सांगितलं होतं फक्त बर्निंगचाच इश्यू होता, पण तरी फळाला त्याचं कोटिंग चांगलं येतं. आपल्या बॅक्टेरिया बुरशा याचा, हानिकारक बॅक्टेरिया बुरशा याचा अटॅक कमी होतो, उन्हाचा परिणाम कमी होतो. हे डाळिंबावर हे औषध 100% चांगलं काम करेल माझा असा अंदाज आहे. जसं तुम्ही तरी ट्रायल घेऊन बघा आणि त्याचे रिझल्ट बघा. धन्यवाद.